महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांनी काढलेला जो परिपत्रक आहे तो दिनांक 12 जून 2025 मध्ये निर्गमित झालेले परिपत्रक आहे। त्याचा विषय असा बघा, शाळा प्रवेशोत्सव हा उपक्रम राबवण्याबाबत। शाळा प्रवेशोत्सव या उपक्रमाबाबत गट शिक्षण अधिकारी यांच्या लॉगिनला शाळा प्रणालीमध्ये स्कूल पोर्टलला शाळा भेटीचा अहवाल नोंदवण्याची सुविधा देण्यात आली आहे। विदर्भ वगळता इतर विभागात दिनांक 16 जून 2025 व विदर्भामध्ये दिनांक 23 जून 2025 रोजी भेट देणाऱ्या माननीय लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या शाळा भेटीच्या अहवालाची नोंद करायची आहे। तरी दिलेल्या सुविधेमध्ये तालुक्यातील शाळा भेटीची माहिती त्याच दिवशी नोंद करण्यासाठी आपल्या सर्व गट शिक्षण अधिकारी यांना कळवावी। सदर सुविधा ही शाळा प्रवेशाच्या दिवशी म्हणजे त्याच दिवशी म्हणजे आज 16 जून आहे, 16 जूनला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ती साईट सुरू राहील स्कूल पोर्टलची प्रवेशोत्सवाची। त्याच दिवशी संध्याकाळी 6 वाजता बंद होणार असल्याने विविध मुदतीत माहिती भरण्याबाबत सर्व संबंधितांना कळवावे। या ठिकाणी साहेबांची सही आहे। म्हणजेच आपल्याला प्रत्येक मुख्याध्यापकाला आपल्या स्कूल पोर्टलला जाऊन त्या ठिकाणी आपण जो प्रवेशोत्सवाचा व्हिडिओ घेतलेला आहे त्याचा व्हिडिओ बनवायचा 10 MB चा। त्याच्यानंतर आपण जो 1 MB पर्यंत मुख्याध्यापकाचा अहवालाची PDF बनवायची आहे आणि त्यानंतर शाळा प्रवेशोत्सवाचा बॅनर बनवला असेल तर त्या ठिकाणी ते 3 प्रकारचे आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायचे। अपलोड कसे करतात मी लाईव्ह तुम्हाला दाखवतो। चला तर आपण स्कूल पोर्टलवर येऊया। या ठिकाणी स्कूल पोर्टलवर टाइप करा किंवा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल। या ठिकाणी स्कूल पोर्टल आलेलं आहे, याला ठिकाणी मी क्लिक करतो। जी पहिली साइट येते पहिली साइटला या ठिकाणी मी क्लिक करतो। या ठिकाणी आता बघा मी या ठिकाणी युजर आयडी आणि पासवर्ड आणि कॅप्चा भरतो आणि लॉग इन होतो। ही सर्व प्रोसेस या ठिकाणी करून घेतो। या ठिकाणी विंडो येते, याला या ठिकाणी मी क्लोज करतो। या ठिकाणी बघा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याच्या खाली ही प्रवेशोत्सवची टॅब या ठिकाणी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता बघा ही प्रवेशोत्सव उपक्रम, याला या ठिकाणी मी क्लिक करतो। बघा विदर्भ वगळता आज 16 जूनला शाळा ज्या उघडलेल्या आहेत त्यांना आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे तीन प्रकारचे फाईल या ठिकाणी त्यांना अपलोड करायचे आहेत। या ठिकाणी शाळा प्रवेशोत्सव स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा पट वाढवण्यासाठी उपक्रम, आता जिल्हा परिषद शाळांसाठी पट वाढवण्यासाठी उपक्रम या ठिकाणी सूचना आलेली आहे। शाळा प्रवेशोत्सव अभियान सदरील माहितीमध्ये ज्यांचे प्रथम वर्ग पहिली आहे अशा सर्व शाळांबाबत माहितीचा समावेश करावा। बघा सदरील माहितीमध्ये ज्यांचे प्रथम वर्ग पहिलीला आहे अशा सर्व शाळांचा समावेश यामध्ये आहे। सदरील शाळा प्रवेशोत्सवाची सर्व माहिती एकाच वेळी निर्देशित साईज मध्ये, बघा जी साईज दिली बघा 10 MB 1 MB त्या साईज मध्ये सबमिट करता येईल। मुख्याध्यापक यांनी आपल्या शाळा सर्व माहिती अपलोड करावी। मग कोणी माहिती अपलोड करायची तो मुख्याध्यापकांनी, केंद्र प्रमुख यांनी आपल्या केंद्र सर्व माहिती अपलोड करावी। तालुका प्रमुख यांनी म्हणजे BO साहेबांनी आपल्या तालुका सर्व माहिती अपलोड करावी आणि माननीय शिक्षण अधिकारी यांनी आपल्या जिल्हा सर्व माहिती अपलोड करावी। आता माहिती अपलोड कशी करतात या ठिकाणी मी तुम्हाला डेमो दाखवणार आहे। बघा आपण जो व्हिडिओ बनवणार आहे दिवसभर प्रवेशाचा पहिली वर्गाचा दिवसभराचा जो कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाचे फोटो घ्यायचे, त्या फोटोचा व्हिडिओ बनवायचा 10 MB च्या आणि त्या ठिकाणी अपलोड करायचं। आता त्याच्यानंतर जाहिरात बनवली असेल, फ्लेक्स बॅनर बनवला असेल 1 MB पर्यंत साईज ती घ्यायची त्या ठिकाणी अपलोड करायची। नंतर विविध उपक्रम माहिती PDF म्हणजे आपण मुख्याध्यापकांना तो दिवसभराचा कार्यक्रमाचा अहवाल लेखन करायचं आणि त्या अहवालाचा PDF बनवायची 1 MB च्या आतमध्ये त्या ठिकाणी अपलोड करायची। आणि या ठिकाणी एक उदाहरण म्हणून तुम्हाला करून दाखवतो। बघा उदाहरण म्हणून तुम्हाला करून दाखवतो। समजा व्हिडिओ आहे, चूज फाईलला या ठिकाणी मी क्लिक करतो, ते आपल्याला गॅलरी मध्ये घेऊन जाते। एक उदाहरण म्हणून मी या ठिकाणी घेतो, बघा क्लिक करतो, त्या ठिकाणी ती अपलोड झालेली आहे। बघा 10 MB च्या आत असेल तर ती या ठिकाणी सक्सेसफुल दाखवते। नंतर जाहिरात फ्लेक्स बॅनर असेल तर या ठिकाणी चूज फाईलला या ठिकाणी क्लिक करतो। या ठिकाणी बघा ही जी महाराष्ट्र शासनाने आपली जी जाहिरात दिलेली बघा ती जाहिरात या ठिकाणी मी घेतो, आपल्या शाळेचं नाव या ठिकाणी टाका आणि ती जाहिरात या ठिकाणी अपलोड करा। विविध उपक्रमाची माहिती म्हणजे मुख्याध्यापकांनी जो दिवसभरात जो प्रोग्राम झाला असेल जो कार्यक्रम आपण घेतला असेल बघा फाईल अपलोड सक्सेसफुल दाखवते। ओके, याला या ठिकाणी ओके करतो। म्हणजे बघा हे या ठिकाणी जी मी बॅनर घेतला होता तो बॅनर या ठिकाणी सक्सेसफुल झालेला आहे, इथे व्ह्यू इमेज आलेला आहे।
या ठिकाणी पीडीएफ बनवायची, पीडीएफ चूज फाईल सिलेक्ट करायची, जिथे पीडीएफ बनवली असेल तिथून पीडीएफ त्या ठिकाणी अपलोड करायची. सर्वात शेवटी प्रत्येक शाळेने हे करायचं आहे त्याच दिवशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. आणि याला सबमिट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. सबमिट सक्सेसफुल झालं की त्या ठिकाणी आपल्या तिन्ही प्रकारच्या फाईल त्या ठिकाणी अपलोड झालेल्या आहेत. अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.